आमच्या समोरचा फ्लॅट गेल्या काही महिन्यांपासून अगदी बंद आणि शांत पडला होता. सोसायटीतल्या इतर घरांप्रमाणे तिथे काही फारशी हालचाल नसायची. पण त्या दिवशी सकाळी अचानक दाराची कडीचा आणि काही वस्तूंचा उचलण्याचा आवाज आला. मी कुतूहलाने बाहेर डोकावून पाहिलं तर खाली एक टेम्पो उभा होता आणि 2-3 माणसं सामानावर आणत होती. तिथे दारातच एक महिला उभ्या होत्या. पांढऱ्या रंगाची साडी, अगदी साधी राहणी, पण चेहऱ्यावर एक वेगळा शांत आणि अभिजात भाव होता. नंतर सोसायटीच्या वॉचमनकडून समजले की त्यांचं नाव अनुराधा होतं. त्या विधवा होत्या आणि ह्या शहरात अगदी एकट्याच राहायला आल्या होत्या. सुरुवातीचे काही दिवस आमची फक्त औपचारिक नजरानजर व्हायची. मी सकाळी कामाला निघताना किंवा संध्याकाळी परतताना त्या दारात किंवा गॅलरीत दिसल्या की मी सहज हसून मान हलवायचो. त्याही अगदी मंद हसायच्या, पण त्यांच्या त्या हसण्यामागे एक खोल उदासी स्पष्ट जाणवायची. एक दिवस संध्याकाळी अचानक वीज गेली. संपूर्ण इमारतीत अंधार पसरला. पावसाचे दिवस असल्याने बाहेरही काळोख दाटून आला होता. मी माझ्या घरात मोबाईलचा फ्लॅश चालू केला. अचानक मला विचार आला की समोरच्या अनुराधा काकू या सोसायटीत नवीन आहेत. त्यांच्याकडे मेणबत्ती किंवा इमर्जन्सी लाईट असेल की नाही. एकट्या राहतात तर जाऊन विचारावं. मी मोबाईलची लाईट सांभाळत त्यांच्या दारापाशी गेलो आणि हळूच बेल वाजवली. 2च सेकंदात दाराची कडी उघडली. हातात एक छोटी मेणबत्ती धरून त्या उभ्या होत्या. मेणबत्तीच्या मंद आणि पिवळसर प्रकाशात त्यांचा चेहरा खूपच भावूक आणि सुंदर दिसत होता. "अरे संजय, तू काय काम होतं का रे?" त्यांनी विचारलं. "नाही काकू, अचानक लाईट गेली ना, म्हणून विचारायला आलो. तुमच्याकडे टॉर्च किंवा काही हवंय का? तुम्ही नवीन आहात ना इथे, म्हणून म्हटलं विचारून यावं." मी अगदी नेहमीच्या साध्या स्वरात निघालो. त्यांच्या चेहऱ्यावर एक हळुवार समाधान उमटलं. "नाही रे बाळा, मेणबत्ती आहे माझ्याकडे, पण तू विचारायला आलास हेच खूप वाटलं मला. थांब ना, आत ये. असं दारात का उभा आहेस?" मी थोडा संकोचलो, पण त्यांनी आग्रहाने मला आत बोलवलं. घर अजून पूर्ण सेट झालेलं नव्हतं. काही खोके एका कोपऱ्यात ठेवलेले होते. त्यांनी मला हॉलमधल्या सोफ्यावर बसवलं. "चहा घेणार का? गॅसवर पाणी ठेवून उकळता येईल." त्यांनी विचारलं. "अरे नाही नाही काकू, राहू द्या. अंधारात कशाला त्रास घेता?" मी म्हटलं. "त्यात काय त्रास रे? एकट्या माणसाला कोणाची तरी सोबती मिळाली की गप्पा मारायला आवडतात." असं म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. थोड्याच वेळात त्या 2 कप गरम चहा घेऊन आल्या. अंधारात मेणबत्तीच्या त्या शांत प्रकाशात आम्ही चहा पीत गप्पा मारत लागलो. त्या रात्री पहिल्यांदा त्यांनी माझ्याशी मनमोकळं केलं. त्यांच्या पतीचं 2 वर्षांपूर्वी एका गंभीर आजाराने निधन झालं होतं. मूल-बाळ नव्हतं. यामुळे नातेवाईक आणि जुन्या आठवणींपासून दूर राहण्यासाठी त्यांनी हे नवीन शहर आणि हा फ्लॅट निवडला होता. "संजय, घर कितीही मोठं असलं तरी माणसाशिवाय ते फक्त भिंतीचा सांगाडा वाटतं रे." चहाचा कप हातात धरून त्या अगदी शांतपणे म्हणाल्या. त्यांच्या आवाजातला तो एकटेपणा थेट माझ्या मनाला भिडला. "काकू, आता इथे एकट्या नाही आहात तुम्ही. समोरच माझा फ्लॅट आहे. तुम्हालाही काही लागलं, अगदी लहान-मोठं काम असो किंवा फक्त गप्पा मारायच्या असतील तरी हक्काने मला सांगत जा." मी त्यांचा हात हातात घेऊन विश्वासाने म्हटलं. माझ्या स्पर्शाने त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांनी माझ्या हातावर आपला दुसरा हात ठेवला. त्यांचा हात हलकासा थरथरत होता, पण त्यात एक आधाराची ओढ होती. "थँक यू संजू. कित्येक दिवसांनी कुणीतरी इतक्या आपुलकीने बोलवलंय माझ्याशी." त्या मंद हसत म्हणाल्या. "त्या रात्री लाईट येईपर्यंत आम्ही तासभर बोलत होतो." त्यांच्या साध्या राहणीमानात एक अनोखं आकर्षण होतं. माझं मन त्यांच्याकडे हळूहळू ओढलं जात होतं. ते फक्त शेजारच्या काकू राहिलेल्या नव्हत्या, तर त्या माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच हळूवार आणि भावनिक जवळीक निर्माण होऊ लागली होती. त्या अंधाऱ्या रात्री मेणबत्तीच्या मंद प्रकाशात झालेल्या संवादानंतर आमच्या नात्याचा पोतच पूर्णपणे बदलून गेला होता. आधी जी फक्त औपचारिक नजरानजर आणि हाय हॅलोपुरती ओळख होती, ती आता एका अनोख्या मोकळेपणा आणि आपुलकीची आली होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. मी सकाळी कामाला निघताना किंवा संध्याकाळी थकलेला भागलेला ऑफिसवरून परतताना माझं पाऊल नकळत समोरच्या फ्लॅटकडे वळायचं. काकूंच्या घराचा दरवाजा बऱ्याचदा अर्धाच उघडा असायचा. मी लिफ्टमधून बाहेर आलो की मला आतून चहाचा किंवा फोडणीचा खमंग वास यायचा. मी दरवाजावर हलकीच थाप मारायचो आणि काकूच्या चेहऱ्यावर एक सुंदर सुखावणारी स्माईल घेऊन बाहेर यायच्या. "आलास संजय, बरं झालं. मी चहाच ठेवणार होते. हातपाय धुवून एकत्र घेऊया," त्या म्हणायच्या. त्यांच्या त्या आवाजात इतकी आपुलकी असायची की मला माझं घर सोडून त्यांच्या घरी बसणं जास्त कम्फर्टेबल वाटावं लागलं होतं. अनुराधा काकूंचं वय साधारण 38-40 असेल, पण त्यांची काया, त्यांची आखीव-रेखीव रूपरेषा आणि त्यांचं बोलणं यामध्ये एक विलक्षण सौंदर्य होतं. त्या रोज साध्या कॉटनच्या साड्या नेसायच्या, पण त्या साडीच्या पदराखाली लपलेलं सौंदर्य आणि त्यांची पद्धतशीर राहणी माझं लक्ष सतत वेधून घ्यायची.
हळूहळू मी त्यांच्या छोट्या कामांमध्ये मदत करू लागलो. बाजारातून भाजी आणणे, किराणा सामान भरून देणे किंवा घरातली एखादी नादुरुस्त इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करून देणे मी अगदी उत्साहाने करायचो. मला त्यांच्याजवळ राहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक संधी हवी असायची. एके दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. बाहेर पावसाचा प्रचंड गडगडाट चालू होता. मी माझ्या फ्लॅटमध्ये एकटाच खिडकीपाशी बसून कॉफी पित होतो. बाहेरचं वातावरण एकदम थंड आणि हवाहवासं वाटणारं गारवा घेऊन आलं होतं. तितक्यात माझ्या घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर अनुराधा काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक ताटली होती, ज्यावर गरमागरम कांदा भजी आणि 2 कप वाफळलेले चहा होता. पावसामुळे त्या थोड्या ओल्या झाल्या होत्या. साडीचा पदर हलकासा भिजल्यामुळे त्यांच्या खांद्याला चिटकलेला होता आणि केसांच्या काही लटा त्यांच्या गालावर रेंगाळत होत्या. त्यांचं ते रूप पाहून माझ्या छातीत एक वेगळीच धडधड झाली. संजय, असा पाऊस पडतोय आणि तू एकटा बसला असशील म्हणून म्हटलं, सोबत चहा भजी खाऊया. त्या मंद हसत म्हणाल्या, अरे काकू, तुम्ही स्वतः चालून आलात. मला हाक मारली असती तर मी चालू असतो ना. मी त्यांना आत घेत म्हटलं. आम्ही दोघे माझ्या गॅलरीमध्ये बसलो. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि आत आम्ही दोघा एकमेकांच्या अगदी जवळ बसलो होतो. गरम चहाचा घोट घेत गप्पा मारताना माझी नजर वारंवार त्यांच्या चेहऱ्यावर जात होती. पावसाच्या तुषारामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे पाण्याचे काही थेंब चमकत होते. काकू, तुम्ही एकट्या पडताना इथे? मी अचानक विचारून बसलो. त्यांनी चहाचा कप खाली ठेवला आणि लांब श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा तो शांत पण खोल एकटेपणा दिसला. संजय, एकटेपणाची सवय झाली रे. पण तू आता या आयुष्यात आल्यापासून मला पुन्हा जगल्यासारखं वाटायला लागले. दिवसभर तू कधी येशील याची मी नकळत वाट पाहत असते. त्यांचं हे वाक्य ऐकून माझ्या मनातल्या भावनांचा बांध फुटला. मी माझा हात पुढे केला आणि त्यांचा मऊ नाजूक हात माझ्या हातात घेतला. त्यांनी हात सोडवून घेतला नाही. उलट त्यांनी माझ्या हातावर पकड घट्ट केली. त्यांच्या स्पर्शात एक अद्भुत ऊब होती. काकू, मी पण रोज संध्याकाळी तुम्हाला बघण्यासाठीच घरी धावतो. मी थेट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हटलं. आमची नजरानजर झाली. काही सेकंद घरात पूर्ण शांतता पसरली. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि आमच्या दोघांच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज येत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाजेची आणि आवडीची छटा उमटली होती. त्या दिवशी आम्हाला दोघांना हे स्पष्ट जाणवलं होतं की आमच्यातलं नातं आता फक्त शेजारी किंवा ओळखीचं उरलेलं नव्हतं. त्या नात्यात हळूहळू एक तीव्र रोमॅन्टिक आणि भावनिक आकर्षण निर्माण झालं होतं, ज्याची परिणती एका वेगळ्याच वळणावर होणार होती. त्या पावसाळी संध्याकाळनंतर आमच्यातील नातं अधिकच गहीर झालं होतं. आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेतील भावना स्पष्टपणे वाचू शकत होतो. आता संवादाची जागा हळूवार स्पर्शांनी आणि नजरेने च्या खेळीने घेतली होती. काकू माझ्यासाठी रोज आवडीचे पदार्थ बनवायच्या आणि मीही ऑफिसवरून सुटल्यावर एक क्षणही न घालवता थेट त्यांच्याकडे धाव घ्यायचो. एक दिवस ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण होता. दुपारी साधारण 3च्या सुमारास माझ्या फोनची स्क्रीन उजळली. पाहिलं तर अनुराधा काकूंचा फोन होता. एरवी त्या मला ऑफिसच्या वेळेत कधीही फोन करायच्या नाहीत. मी लगेच फोन उचलला. हॅलो काकू, काही काम होतं का? सगळं ठीक आहे ना? मी काळजीने विचारलं. संजय, आज संध्याकाळी जरा लवकर येशील का? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा थोडा वेगळा, थरथरणारा आणि गूढ वाटत होता. हो नक्की, 5 वाजता निघतो मी. पण काय झालं आहे काकू? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे रे, तू ये फक्त. दाराची कडी उघडीच ठेवीन. एवढं बोलून त्यांनी लगेच फोन ठेवला. त्यांचं ते बोलणं ऐकून माझं कामात मुळीच लक्ष लागेनासं झालं. माझं मन भिरभिरू लागलं. काकूंनी मला अचानक असं का बोलवलं असेल? त्यांच्या मनात काय चाललं असावं? गेल्या काही दिवसात आमच्यात निर्माण झालेली जवळीक, तो पावसाळ्यातला मऊ स्पर्श आणि त्यांच्या नजरेतील ती ओढ, या सगळ्या आठवणी माझ्या डोक्यात चक्रावर फिरू लागल्या. माझं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत होतं. मला 6 वाजेपर्यंत वाट पाहणं असह्य झालं. पण मी मॅनेजरला सांगून 4:30 वाजताच ऑफिसमधून निघालो. गाडी चालवतानाही माझ्या डोक्यात फक्त अनुराधा काकूंचे विचार होते. त्या एकट्या राहत होत्या, आयुष्यातल्या एकाकीपणाला कंटाळल्यावानी होत्या आणि मी मी त्यांच्या प्रेमात, त्यांच्या त्या प्रौढ आणि हळूवार सौंदर्याच्या मोहात पूर्णपणे अडकलो होतो. आज काहीतरी वेगळं घडणार आहे याची तीव्र जाणीव झाली. प्रत्येक नस अनुभवत होती. मी इमारतीजवळ पोहोचलो. लिफ्टने वर जाताना माझ्या हाताचे तळवे सुटत होते. मी माझ्या फ्लॅटमध्ये गेलो. घाईघाईने फ्रेश झालो. छानसा सुगंध असणारा परफ्यूम लावला आणि स्वतःला आरशात पाहिलं. मनात एक वेगळाच आत्मविश्वास आणि प्रचंड उत्सुकता होती. मी बाहेर आलो आणि समोरच्या फ्लॅटच्या दाराजवळ उभा राहिलो. काकूंनी म्हटल्याप्रमाणे दाराची कडी फक्त टेकवलेली होती. मी हलकासा धक्का देऊन दरवाजा आत ढकलला आणि आत पाऊल टाकलं. घरात शिरताच एक मंद, सुवासिक मोगऱ्याचा आणि धुपाचा वास नाकात भरला. मी नेहमी लखलखणारे हॉलमधले लाईट्स आज बंद होते. त्याऐवजी एक मऊ पिवळसर डिम लाईट लावलेली होती.
संपूर्ण घरात एक अत्यंत शांत आणि रोमॅन्टिक वातावरण पसरलं होतं. "काकू, मी आलोय." मी थोड्या दबक्या आवाजात हाक मारली. बेडरूमचा पडदा बाजूला झाला आणि अनुराधा काकू बाहेर आल्या. त्यांना पाहताच माझी नजर तिथेच खिळून राहिली. मी श्वास घ्यायचाही विसरलो. त्यांनी जांभळ्या रंगाची एक सुंदर काठपदराची साडी नेसली होती. केस मोकळे सोडून पाठीवर सोडलेले होते. कपाळावर छोटीशी टिकली आणि ओठांवर मंद हास्य होतं. नेहमी साध्याच राहणाऱ्या काकू आज अगदी वेगळ्या, अतिशय सुंदर आणि मादक दिसत होत्या. त्यांच्या त्या रूपात एक आकर्षण होतं, ज्याने मला फार खिळून ठेवलं. "संजय आलास? मी तुझीच वाट पाहत होते," त्या हळूच म्हणाल्या. त्यांचा आवाज मंद आणि गोड वाटत होता. "काकू, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात." माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. त्यांच्या गालावर लाजाची लालसर छटा उमटली. त्या हळूहळू चालत माझ्याजवळ आल्या. त्यांच्या पावलांचा आवाज आणि त्यांच्या साडीची सळसळ संपूर्ण शांततेत स्पष्ट ऐकू येत होती. त्या माझ्या अगदी समोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या शरीराचा सुवास माझ्या नाकात भरला. "फक्त सुंदर दिसते की आणखी काही?" त्यांनी माझी नजर थेट त्यांच्या स्वतःच्या डोळ्यामध्ये मिळवत विचारलं. त्यांच्या या थेट प्रश्नाने आणि नजरेतील तीव्र ओढ पाहून माझ्या मनातली सुरली भीती पार निघळून पडली. मला समजलं की आज भावनांचा बांध फुटणार होता. अनुराधा काकूंच्या त्या थेट प्रश्नाने माझ्या मनातील विचारांचं वादळ अधिकच वेगाने घोंघावू लागलं. डिम लाईटच्या त्या मंद, पिवळसर प्रकाशात त्यांचा चेहरा कमालीचा तेजस्वी आणि आकर्षक दिसत होता. त्यांच्या जांभळ्या साडीची घडी, त्यांच्या मोकळ्या केसांची उधळण आणि ओठावरचं ते लाजरं हास्य, हे सगळं पाहून माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की मला स्वतःलाच त्यांचा आवाज ऐकू येत होता. "काकू, मी शब्दात सांगू शकत नाही. आज तुम्ही खूपच सुंदर आणि वेगळ्या दिसत आहात." मी पूर्ण धैर्याने त्यांच्या अगदी जवळ जात म्हटलं. त्यांनी मंद हसत माझी नजर स्वतःच्या नजरेने रोखली. "फक्त दिसायला संजय. गेली कित्येक महिने मी या घरात एकटी, सुन्न आणि कोरडी जगते. पण तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून माझ्या वाळवंट झालेल्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस पडल्यासारखा वाटतोय." असं म्हणत त्यांनी हळूच माझा उजवा हात धरला आणि तो स्वतःच्या हृदयापाशी ठेवला. मला त्यांच्या छातीची वेगवान धडधड स्पष्ट जाणवत होती. त्यांचा तो मऊ, गरम स्पर्श आणि त्यांच्या डोळ्यातील भावुकता याने मला आतून पूर्णपणे हलवून टाकलं. "काकू, माझ्याही मनात हेच चाललं होतं. रोज संध्याकाळी मी फक्त तुम्हाला बघण्यासाठी, तुमची एक झलक मिळवण्यासाठी धावत घरी यायचो. मला समजलंय की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही." मी मनातली भावना सर्व बंधने तोडून सांगून टाकल्या. माझ्या हे शब्द ऐकाच काकूंच्या डोळ्यात आनंदाचे आणि भावनाश्रचे अश्रू तळवले. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या त्या उबदार आणि आपुलकीच्या मिठीत मला जगातील सर्व सुख अनुभवल्यासारखं वाटलं. मी सुद्धा माझे दोन्ही हात त्यांच्या पाठीवर ठेवून त्यांना स्वतःकडे घट्ट ओढून घेतलं. साडीचा मऊ स्पर्शासोबतच त्यांच्या शरीराची ऊब मला आतापर्यंत सुखावून गेली. त्यांनी हळूच चेहरा वर केला. त्यांच्या गालावर उघळलेला एक अश्रू मी माझ्या अंगठ्याने पुसला. त्या क्षणी आमच्यात कुठलाही पडदा राहिला नाही आणि मी हळूच पुढे झुकलो आणि त्यांच्या कपाळावर एक अत्यंत हळुवार, प्रेमळ मुका घेतला. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि एक शांत श्वास सोडला. त्यानंतर मी त्यांच्या ओठांजवळ गेलो. आमचा पहिला अत्यंत रोमॅन्टिक आणि भावूक स्पर्श झाला. त्या स्पर्शात वासनेपेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रेम, परस्परांबद्दलचा आदर आणि एकमेकांपणातून मुक्त होण्याची तीव्र ओढ होती. एक काकूंनी माझ्या गळ्यात हात टाकून मला अधिक जवळ ओढले. त्या रात्री आमच्यातल्या सर्व सीमा धूसर झाल्या. सोफ्यावरून सुरू झालेला आमचा हा हळुवार प्रवास बेडरूमच्या मऊ एकांतापर्यंत पोहोचला. एकमेकांच्या स्पर्शाची ऊब घेत, एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलो. ज्या प्रेमाची, ज्या ओढीची आणि ज्या आपुलकीची आम्हा दोघांनाही कित्येक दिवसांपासून आस होती, ती आज या क्षणी पूर्ण झाली होती. त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात हवी असलेली प्रत्येक खुशी, प्रत्येक प्रेम आणि आपुलकी क्षणात देऊन टाकली होती. ती फक्त शारीरिक निकटता नव्हती, तर तो दोन एकाकी आत्म्यांचं भावनिक आणि सुंदर मिलन होतं. पहाटेच्या वेळी जेव्हा खिडकीतून अंधुक प्रकाश आत येत होता, तेव्हा काकू माझ्या कुशीत डोके ठेवून शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वी दिसणारा तो एकटेपणा आणि उदासीचा सावट आता पूर्णपणे गायब झाला होता. तेथे फक्त एक सुकवणारी शांतता होती. मी त्यांच्या केसांवरून हळूच हात फिरवला आणि विचार केला, आयुष्याच्या या वळणावर आम्हाला एकमेकांची साथ मिळाली, हेच आमच्या दोघांसाठी सर्वात मोठं सुख होतं.